नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत पैशाचं खरं ज्ञान, नव्या भारतासाठी पहिलं पाऊल या विषयावर। आजच्या जगात प्रत्येक गोष्टीला एक नक्की किंमत असते। आपण विचार करतो, शिकतो, शिक्षण घेतो, काम करतो, स्वप्न पाहतो आणि या प्रत्येक गोष्टींच्या केंद्रस्थानी एक गोष्ट असते, पैसा। पण खरंच विचार केलात का की पैसा म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं महत्त्व इतकं प्रचंड का आहे? आपण कितीही शिकलेलो असलो, पदवीधर असलो, तंत्रज्ञानात पारंगत असलो, तरीही जर आपण पैशाचं खरं ज्ञान घेतलं नसेल तर आयुष्याच्या एका महत्त्वाच्या शिखराकडे पोहोचण्यात आपल्याला अडथळे येणारच आहेत। पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत, तो केवळ बँकेतील शिल्लक रक्कम नाही किंवा आपल्या खात्यात येणारा पगारही नाही। पैसा म्हणजे मूल्य, समाजाने एकत्र येऊन ठरवलेली एक संकल्पना, जिच्या आधारे आपण वस्तूंची देवाणघेवाण करतो, सेवा विकतो आणि घेतो। पैसा म्हणजे तुमच्या कष्टाचं, वेळेचं आणि ज्ञानाचं रूपांतरण। तो केवळ तुमच्याकडे असलेला धनसंपत्तीचा आकडा नाही, तर तो तुमच्या निर्णय घेण्याची ताकद आहे। खरं तर आपल्याला लहानपणापासूनच पैसा कसा हाताळायचा हे शिकवलंच जात नाही। शाळा आपल्याला इतिहास शिकवते, भूगोल शिकवते, गणित शिकवते, समाज आपल्याला इतिहास भूगोलात अडकवून टाकतो, पण आर्थिक व्यवहार शिकवत नाही। कुठल्या बँकेत खाती कशी उघडायची, क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय, गुंतवणूक कशी करायची, संपत्ती कशी वाढवायची, हे कोण शिकवतं? म्हणूनच बहुतांश तरुण आपल्या आयुष्यात नोकरीच्या मागे धावत राहतात, पण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कधीच होत नाहीत। आज आपल्या देशातील लाखो तरुण उत्तम शिकलेले आहेत, पण त्यांना आजही पैसा कसा चालतो हे समजतच नाही आणि हीच आपल्या प्रगतीमधली सर्वात मोठी अडचण आहे। पैसा कमावणं म्हणजे केवळ नोकरी करणं असं समजणे चुकीचं आहे। खरा श्रीमंत तोच जो आपल्या पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकवतो। तुम्ही दिवसभर मेहनत करून पैसे कमवता, पण जो पैसा गुंतवणुकीतून, भाड्याने किंवा इतर स्रोतांमधून सतत येत राहतो, तो आहे खरा खेळ बदलणारा पैसा। आर्थिक दृष्ट्या पुढे जायचं असेल तर सर्वात आधी आपल्या विचारांची मानसिकता बदलावी लागेल। अनेक जण असं मानतात की पैसा वाईट असतो, पैसा मिळाला की माणूस बिघडतो, पैसा फक्त श्रीमंत घरात जन्मलेल्यांनाच मिळतो। पण या सगळ्या कल्पना चुकीच्या आहेत मित्रांनो। पैसा वाईट नाही, वाईट असतो त्याचं अज्ञान। पैसा तुमच्याकडे आला की तुम्ही बदलता असं नाही, तर पैसा हा तुमचा खरा चेहरा जगासमोर आणतो। चांगला माणूस असेल तर पैसा आल्यानंतर चांगली कामे जास्त करतो, आणि माणूस वाईट असेल तर पैसा आल्यानंतर तो वाईटच कामे करेल। म्हणूनच पैशाला घाबरायचं नाही, त्याला ओळखायचं आहे। पैसा हे साधन आहे, साध्य नाही। तुम्ही किती पैसा कमवता यापेक्षा महत्त्वाचं आहे की तो पैसा तुम्हाला कसे स्वातंत्र्य देतो, कसं जीवन सुधारतो आणि कशी जबाबदारी शिकवतो। पैशांबद्दल खरं ज्ञान मिळवायचं असेल तर प्रथम समजून घ्या की फक्त बचत करून कोणी श्रीमंत होत नाही। बचत ही सवय चांगली आहे, पण त्याच्या पुढचा टप्पा आहे गुंतवणुकीचा। तुमचा पैसा कुठे आणि कसा वाढेल हे समजणं आवश्यक आहे। जसे झाडाला खत घातल्यावर फळे येतात, तसंच पैशांनाही योग्य ठिकाणी लावल्यावर त्याचा फायदा तुम्हाला वाढीव स्वरूपात मिळतो। जर तुम्ही फक्त बँकेत पैसा ठेवत असाल तर तो हळूहळू महागाईच्या आगीत वितळत जातो। म्हणून तुम्हाला शिकायला हवं की शेअर्स काय असतात, म्युच्युअल फंड्स कसे असतात, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कशी करायची, डिजिटल साधनांमधून उत्पन्न कसं कमवायचं। पैशांचं एक मोठं शास्त्र आहे, पण त्याचं पहिले पान म्हणजे स्वतःच्या मानसिकतेत बदल करणे। जर तुम्ही आज ठरवलं की माझ्या पैशांवर नियंत्रण ठेवणार, तर त्याच क्षणापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल। पैशाने स्वप्न पूर्ण होतात, पण त्याही पेक्षा मोठं काही आहे, तो आत्मविश्वास निर्माण करतो। आर्थिक स्थैर्य हा केवळ चैन नाही, ती गरज आहे, आणि ही गरज तुम्हाला यश, समाधान आणि स्वतंत्रता याचं दार उघडून देते।
तुमचं उत्पन्न किती हे महत्वाचं नाही, महत्वाचं आहे की ते उत्पन्न तुम्ही कसं वापरता. जर तुम्ही दर महिन्याला फक्त खर्च करत असाल आणि काहीही बाजूला ठेवत नसाल तर ते उत्पन्न कितीही वाढलं तरी त्याचा फायदा होणार नाही. प्रत्येक पैशाकडे बीज म्हणून पहा. जसं बीज लावल्यावर झाड होतं तसंच पैसा वापरल्यावर उत्पन्नाच्या नवीन संधी तयार होतात. आर्थिक शिक्षण घेतल्याशिवाय कोणीही श्रीमंत झालेला नाही आणि हे शिक्षण फक्त पुस्तकी नसतं, ते अनुभवातून, निर्णयांमधून आणि सातत्याने विचार करून मिळतं. पैशाचं खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणजे आयुष्य बदलणारा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता तेव्हा तुम्ही कुणाच्या अधीन राहत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगू लागता. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी चांगले निर्णय घेता, समाजात परिवर्तन घडवता आणि इतरांना देखील प्रेरणा देता. हे शक्य आहे, फक्त गरज आहे ती सुरुवात करण्याची. आजचा दिवस तुमच्या आर्थिक शिक्षणाचा पहिला दिवस ठरू शकतो. आता वेळ आहे जग बदलण्याची, पण त्याआधी स्वतःच्या पैशाविषयीच्या विचारसरणीत परिवर्तन घडविण्याची. हा केवळ सुरुवातीचा भाग आहे. पुढील भागांमध्ये आपण हे पाहू, पैसा कमवण्यासाठी कोणते मार्ग आहेत, नोकरी व्यतिरिक्त उत्पन्न कसे निर्माण करायचे, आर्थिक संकटांपासून स्वतःला कसं वाचवायचं आणि तुमचा पैसा दीर्घकालीन स्वातंत्र्याचं साधन कसे बनवायचं. तोपर्यंत आमच्या चॅनलला पाहत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.